येत्या 9 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये पार पडतोय। यासाठी राज ठाकरेंसह मोठे पदाधिकारी जे आहेत ते नाशिकला येणार आहे। मात्र या दौऱ्यानिमित्त एक चर्चा रंगली आहे, ती एका बॅनरची। तो बॅनर आहे नाशिकच्या पाथर्डी फाट्यावरील लावलेला। या बॅनरवरती राज ठाकरे हे मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री असल्याचा बॅनर हा लावण्यात आलेला आहे। परिसरात आणि नाशिक शहरामध्ये ह्या भावी मुख्यमंत्री असलेल्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। नाशिक हा मनसेचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो, त्यामुळे नाशिकमध्ये आता वर्धापन दिन मनसेचा साजरा होणार आहे। त्यांनी ह्यासाठी बोलण्यासाठी आपल्याबरोबर मनसेचे शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। तुम्ही बॅनर लावलाय भावी मुख्यमंत्री म्हणून, नेमकी राज ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून आपल्याला पाहायचं नेमकी कारण काय? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। माननीय राजसाहेबांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं कारण असं आहे की आपण जर बघितलं तर असा एकमेव नेता आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा की माननीय साहेबांनी महाराष्ट्राची जी काही ब्लूप्रिंट आहे ती समोर आणलेली आहे। खऱ्या अर्थाने जर कोणी विकास करू शकेल ते माननीय राजसाहेब करतील, अशी सर्व जनतेमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा आहे। आणि जनतेतला मनातला मुख्यमंत्री जर कोणी असेल ते आज ते माननीय राजसाहेब आहे। हा जनतेचा आवाज आहे, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज आहे आणि आम्ही संपूर्ण कार्यकर्ते माननीय राजसाहेबांना आम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे। त्यासाठी आम्ही वाटेल ते करणार, आमच्या जीवाचं रान करणार, परंतु माननीय राजसाहेबांना आम्ही मुख्यमंत्री केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा आम्ही चंगच बांधलेला आहे। याबाबत तुम्ही राजसाहेबांना काही सांगितलंय का? राजसाहेबांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली? आमची इच्छा आहे की माननीय साहेब मुख्यमंत्री व्हावे आणि साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होणार आहे। महाराष्ट्राचा विकास होणार आहे म्हणजे संपूर्ण जनतेचा विकास होणार आहे आणि एक महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा जर कोणी नेता असेल तर तो माननीय राजसाहेब ठाकरे आहे। राजसाहेब येणार आहेत, कशी तयारी आहे वर्धापन दिनाची? 3 दिवस राजसाहेब 3 दिवस नाशिक शहरामध्ये येणार आहे, कशी तयारी करतायत? नाशिक ही साधू संतांची नगरी आहे आणि ह्या नगरीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन साजरा होतो आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण जर बघितलं तर संपूर्ण शहर आज मनसेमय झालेलं आहे आणि हे शहर मनसेमय होत असताना संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह संचारलेला आहे। आपण जर बघितलं तर राजगड कार्यालयामध्ये सातत्याने नियोजनाच्या बैठका चालू आहे, त्यानंतर आमच्या जिल्ह्यावाईज आमच्या बैठका चालू आहे, प्रभागावाईज आमच्या बैठका चालू आहे आणि दादासाहेब गायकवाड ह्या सभागृहामध्ये आमचा वर्धापन दिन साजरा होणार आहे आणि हा वर्धापन दिन होत असताना संपूर्ण शहरामध्ये आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। कसं नियोजन आहे राजसाहेब आल्यानंतर? माननीय राजसाहेब 7 तारखेला संध्याकाळी नाशिक शहरामध्ये त्यांचं आगमन होणार आहे। 8 तारखेला सकाळी 9 वाजता माननीय राजसाहेब काळाराम मंदिरामध्ये जाऊन पूजा आणि आरती करणार आहे। त्यानंतर आमच्या महत्त्वाचे जे काही पदाधिकारी आहे त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे, शाखेचं उद्घाटन आहे, काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आहे, काही महिलांचा प्रवेश आहे आणि त्यानंतर 9 तारखेला सकाळी 9 वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड ह्या सभागृहामध्ये माननीय राजसाहेब संपूर्ण महाराष्ट्रातील नेते मंडळी, मनसैनिक यांना मेळाव्याच्या निमित्तानं संबोधित करणार आहे। हे होते आपल्याबरोबर मनसेचे शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे। यांनी आपल्याला बोलताना सांगितलं आहे की शहरामध्ये एकच मनसेचं वातावरण निर्माण झालं आहे, मात्र यात मनसे वातावरणामध्ये ह्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक।